आपण सध्या भंडाऱ्याच्या शुक्रवारी पेठ परिसरात आणि बघू शकतो आपण इथं सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर आठवडाभराआधी भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने सर्वत्र पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र या भागात तेव्हाही पाणी नव्हतं आणि खरं पाहायला गेलं तर आज आलेल्या एका क्षुल्लक पावसामुळे इथं पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळत आहे आणि अनेक नागरिकांना या परिसरातील जे आहे प्रवास दरम्यान अनेक अडचणींचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता या परिसरातील नागरिक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून सेट जाऊन घेऊया। काय सांगाल भाऊ, काय नेमका अडचण आहे, कशामुळे इथं पाणी नेमकं साचून असते? इथून एक छोटासा तलाव म्हणू शकता असा तलाव आहे या परिसराच्या मागच्या भागात आणि तिथं ओव्हरफ्लोचा पाणी जाणारा पाईप या ठिकाणी आहे। ओव्हरफ्लोचा पाईप हा दोनदा फुटला आहे आणि त्याला नगर परिषदद्वारे वारंवार त्या फुटलेल्या पाईपामध्ये माती टाकून त्याला ब्लॉक करण्यात येत आहे आणि असा पाऊस आला की पूर्ण पाणी इथं जाम होते आणि या परिसरात पूर्ण चौकभर पाणी पसरून जाते। त्या कारणास्तव तो पाईप तिथं वारंवार न बुजवता तो पूर्णतः तिथं पुलिया किंवा पाईप नवीन पाईप टाकून तो बनवायला पाहिजे। आणि तुम्ही पाहू शकता हा एक VIP रस्ता आहे। या रस्त्यावर आमदार खासदार दोनही आहे। या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार इकडेच राहतात, आमदार भंडारा पवनी विधानसभेचे आमदार इकडेच राहतात आणि वारंवार या रस्त्यावर ही अशी दुर्व्यवस्था निर्माण होते। वारंवार इथं हेवी ट्रक चालवले जातात, तिकडून सनफ्लॅगची राख या रस्त्याने आणली जाते आणि इथून एक डांबर प्लांट आहे, त्या डांबर प्लांटचे पूर्ण ट्रक याच रस्त्याने जातात आणि शाळकरी मुलं या रस्त्यावर 2 गावं आहेत, सगळे या रस्त्यावर वर्दळ राहते आणि इथं हा गड्डे आहेत, गटर लाईन पाईपलाईन वॉटर लाईनचे जे नाल्या बनवल्या आहेत त्या नाल्यामध्ये आता तिथं लहान मुलं सायकल घेऊन पडत आहेत। तरी लवकरात लवकर ही आमची मागणी आहे की हा पाण्याचा जो ब्लॉकेज आहे हा क्लिअर करावा नगर परिषदने आणि लवकरात लवकर इथली व्यवस्था सुरळीत करावी। तर नक्कीच इथं पाण्याचा ब्लॉकेज काही दिवसापासून चाललेला आहे आणि त्यामुळं हे जे पाणी आहे हे वाहून जात नाही आणि पावसाचं पाणी इथं मोठ्या प्रमाणात साचून असते आणि नागरिकांसह विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चिंता येथील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। लवकरात लवकर नगर परिषदेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।